नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात। मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय। पहा मित्रांनो, शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वपूर्ण आत्ताच काल संध्याकाळी नुकतंच सेकंड फेज या मधील असणारी जी मुलाखत यादी आहे आणि त्या मुलाखत यादीसाठी जी निवड प्रक्रिया आहे ती नुकतीच ती यादी जाहीर झालेली आहे। म्हणजे पोर्टलवर मुलाखतीसह निवड यादी जाहीर झालेली आहे आणि त्याद्वारे आपल्याला एक महत्त्वपूर्ण पवित्र पोर्टल संदर्भातील बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली। पण संध्याकाळी प्रसिद्ध झालेलं प्रसिद्धी पत्रक हे 25/6/2025 संध्याकाळी प्रसिद्ध झालेलं पवित्र प्रणाली अंतर्गत बघा पूर्णतः आपण एक एक पॉइंट वाचून घेऊयात काय प्रसिद्ध झाले त्याच्यामधून। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 नुसार शिक्षक पदभरती कार्यवाही करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यामधील 21,678 आणि दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखतीशिवाय या प्रकारातील पदभरतीची कार्यवाही पूर्णतः अगोदरच करण्यात आली होती। आता दुसऱ्या टप्प्याअंतर्गत मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे। म्हणजे महत्त्वपूर्ण काय आहे, सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून दिलेली आहे। मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मध्ये एकूण 30 गुणांची तरतूद करण्यात आली आहे। म्हणजे आता या यादीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस प्रत्यक्ष मुलाखत देण्यासाठी त्या शाळेवरती जावं लागेल तिथं त्यांना 30 गुणांच्या परीक्षेत देखील सामोरं जावं लागेल। पात्र उमेदवारांची शिक्षक पदावरती निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्थांवर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबण्यात येते। साधारणतः साधण्याच्या दृष्टीने व उमेदवारांची योग्यरित्या मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा अगदी महत्त्वपूर्ण यामध्ये आपल्याला माहिती मिळते। मानक कार्यपद्धतीचा म्हणजे एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अवलंब करून आवश्यक आहे आणि यासाठीच सन 2019च्या शिक्षक पदभरतीच्या वेळी विविध शैक्षणिक संस्थांची गरज लक्षात घेता या कार्यपद्धतीचा म्हणजे एसओपी कार्यपद्धतीच्या दृष्टीने पूर्णतः मुलाखत घेतली जाणार आहे। हे पत्र आहे 6/4/2024 अन्वये मानक कार्यपद्धतीचा निश्चित केले गेलेले। आता मुलाखत शिक्षक पदभरतीमध्ये इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी आणि इयत्ता 9वी ते 10वी, 11वी ते 12वी अध्यापक विद्यालय या गटातील शिक्षक सेवकांच्या ज्या 8,556 रिक्त पदांच्या जागा आहेत बरोबर त्यासाठी उमेदवारांची तिथं एक जागेसाठी 10 या पद्धतीने निवड करण्यात आली। व्यवस्थापनीय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। 1861 व्यवस्थापनातील जवळजवळ 8,556 रिक्त पदांपैकी 8,264 पदांसाठी 12,966 उमेदवारांची निवड केल्याचे प्राधान्यक्रमातील उपलब्धतेच्या अधीन राहून जास्तीत जास्त 10 प्राधान्यक्रम म्हणजे एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त 10 प्राधान्यक्रम यासाठी निवड केली गेलेली आहे। एकूण 71,802 प्राधान्यक्रमावर शिफारसी देण्यात आलेल्या पूर्णतः ही अत्यंत एक महत्त्वपूर्ण अशी प्रोसेस दिसते। नियुक्ती प्राधिकरणातून या व्यवस्थापन पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध केलेली होती, परंतु विविध प्रशासकीय कारणास्तव हे महत्त्वाचं आहे की त्यातल्या 81 व्यवस्थापनाच्या एकूण 177 पदे जाहिरातीतून रद्द करण्यात आलेले। हे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण अशी एक बातमी आहे। त्यामुळे सदर पदासाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यांसाठी शिफारस होणार नाही। अशा व्यवस्थापनातील कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धी देण्यात येत आहे। महत्त्वपूर्ण अशी बातमी नक्कीच इथून पुढच्या कालखंडामध्ये आता जे काही एका जागेसाठी 10 विद्यार्थी पाठवले गेलेले आहेत संस्थेवरती अशा 10 विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात येईल। त्यानंतर त्यासाठी 30 गुणांची आता यातून एक गोष्ट सांगायची आहे की आता तुम्ही जे मार्क तुम्हाला या ज्या आपण जी परीक्षा दिली होती
टेट एक्झाम मध्ये जे मार्क होते आता ते फक्त आणि फक्त तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचे होते. आता इथून पुढची जी निवड आहे, येताना येणारा प्रत्येक विद्यार्थी हा एकाच कॅटेगरीमध्ये किंवा एकाच चौकटीमध्ये असणार आहे आणि ज्यातून त्या 30 गुणावरती आधारित मुलाखत यादीतून साहजिकच त्यांची निवड होणार आहे. म्हणजे आता अंतिम टप्प्यापर्यंत त्यांची म्हणजे साधारणतः आपली असणारी 2022 ची जी टेट एक्झाम किंवा त्यावर आधारित परीक्षा झाली आणि पवित्र पोर्टलची प्रणाली कंप्लीट झाल्यात जमा आहे. राहिलेल्या काही छोट्याशा बाबी आहेत. मागे ज्या म्हणजे मुलाखतीशिवाय ज्या प्रक्रिया पार पडली त्यामधील ज्या रिक्त झालेल्या जागा असतील किंवा यातून काही रिक्त झालेल्या जागा असतील आणि यातल्या काही थांबवलेल्या काही जागा असतील, यातून पुढे काय कारवाई होते हे सुद्धा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे. येत्या कालखंडामध्ये त्यावरही बहुधा जागा प्रसिद्ध होतील आणि पुन्हा इतर विद्यार्थ्यांना त्यासाठी संधी उपलब्ध होईल. यासाठी नक्कीच कारवाई असणं अपेक्षित आहे. बघूयात पुढे या संदर्भात काय बातमी येते आणि कशा पद्धतीने शासन या संदर्भात कारवाई करत आहे. ठीक आहे, यासारख्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि अपडेटसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हा युट्यूब चॅनल त्यातल्या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा ठरेल. त्यासाठी नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी लगेच हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण बातमी सहित व अपडेट सहित. तुर्तास तुमची रजा घेतोय. गुड बाय अँड टेक केअर.